नन्हे से कदम लेकर जब आए पहली बार, नन्हे से कदम लेकर जब आए पहली बार, थामी हमारी उंगली उस टीचर को हमारा प्यार। तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जैसा यार कहाँ ऐसा यार आना, ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है। तुम्ही हो बंधु सखा तुम्ही दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे साथ ना छोड़ेंगे, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। यारो दोस्ती हसीन है कि न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो राज़दार बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। सूरज की बाहों में अब है ये जिंदगी, गिरने हैं सांसों में बातों में रोशनी। सूरज की बाहों में अब है ये जिंदगी, गिरने हैं सांसों में बातों में रोशनी। यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी जवानी सी बजा के रखे हैं हमने वो दिन। Damn, who knew? All the planes we flew, good things we've been through, that I'll be standing right here talking to you about another path. I know we love to hit the road and laugh, but something told me that it wouldn't last. Had to switch up, look at things different, see the bigger picture. Those were the days, hard work forever pays. Now I see you in a better place. See you in a better place. मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन मेरे यार, तेरा गम मेरा गम मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार जान के भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे, जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे। सबसे दुश्मन धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा। गेले 2 वर्ष 11वीतून 12वीत आणि 12वीतून आता शेवटचा टप्पा आता आपण जात आहे, तर परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा सर्वांनी दिलेल्या होत्या। शिक्षणातून प्रत्येक लेक्चर मधनं तुम्हाला शुभेच्छा मिळत होत्या, म्हणून मी शेवटच्या शुभेच्छा देत नाहीये,
कारण ज्या काही शुभेच्छा आहेत त्या पेपरच्या याच्यामध्ये तुम्ही हे करालच. Are gathered here for today's HSC students for giving them best wishes for the upcoming exam, as all the teachers and all the principals guided you for the exams, so I will not talk about much more about that. आणि त्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकला असाल आणि उंच अशी भरारी घेण्यासाठी खरं तर हा दिवस असं म्हणायला हरकत नाही की फक्त निरोपाचा हा दिवस नाही, तर खऱ्या अर्थानं तुमच्या स्वप्नांना पंख जोडण्याचा हा दिवस आहे. तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि सर्व प्राध्यापकांनी जे ज्ञान दिलेलं आहे आणि तुमची जी काही मेहनत आहे, खऱ्या अर्थानं पंखांना बळ तुमच्या मिळणार आहे. खरं तर हा निरोप खऱ्या अर्थानं फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला करावा लागतो. तुमची असणारी अटॅचमेंट, तुमचं असणारं कॉलेजची नातं, त्या शिक्षकाचे असणारे वैचारिक संबंध हे चिरकाल टिकणारे असतात. अभ्यासाबरोबर तुमच्यापर्यंत या ठिकाणी कॉलेजनं 100% शिस्त, संस्कार आणि एक चांगल्या विचाराचा माणूस घडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे माझ्या सर्व सहकारी प्राध्यापकांनी वेळोवेळी केलेलाच आहे. मंचावर उपस्थित सर्व सहकारी आणि माझा बालमित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा दिवस 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचा शेवटचा दिवस. याही दिवसाची आपण आतुरतेनं वाट पाहत असतो. गेल्या 2 वर्षांमध्ये 11वी आणि 12वी इयत्तेत शिकत असताना विविध अनुभव आपल्याला आलेले असतात आणि या अनुभवांची शिदोरी घेऊन आपण परीक्षेला सामोरे जात असतो. 12वीची ही परीक्षा आपल्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी आहे. तो टप्पा गाठण्यासाठी आपण आज सज्ज झालेलो आहोत. परीक्षेला सामोरं जात असताना आपण टाइम मॅनेजमेंट केलं असेल. ते टाइम मॅनेजमेंट प्रॉपर त्या पद्धतीनं पाळणं गरजेचं आहे. धनराज है की नाही? तर ते टाइम मॅनेजमेंट पाळत असताना लँग्वेजचे पेपर असतील किंवा सायन्स फॅकल्टीचे तर जे 4 पेपर आहेत ते 4 पेपर असतील. IT सारखा नवीन विषय तुमच्यासाठी आपण गेल्या वर्षीपासून सुरू केला आणि तोही विषयाचा पेपर आपल्यासाठी आपल्याच कॉलेजमध्ये त्याची परीक्षा होणार आहे. असे विविध विषयांच्या परीक्षा देत असताना, पेपर देत असताना तो पेपर 100% सॉल्व्ह केला गेला पाहिजे एवढी काळजी आपल्याकडून घ्यायची, जेणेकरून जे स्कोरिंग होतं ते स्कोरिंग आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. आम्हाला आनंद वाटेल की नाही आपल्या कॉलेजचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे 12वी सायन्समध्ये किंवा 12वी कॉमर्समध्ये त्यांनी 94-95% मिळवले किंवा अगदी 10th सारखं 99% मिळवले. असं जर झालं तर आम्हाला किती मोठा आनंद होईल. तीच आशा अपेक्षा तुम्हा सर्वांकडून आम्हाला आहे. ती निश्चित तुम्ही पुरी करा याची आम्हाला खात्री आहे. हेच गुण आपल्याला आपल्या आयुष्यभरासाठी कामी पडणार आहेत. त्याचबरोबर चांगलं वागा, चांगलं राहा, हसत खेळत राहा आणि जे आपलं करिअर आपण ठरवलेलं आहे की मला या क्षेत्रामध्ये जायचंय तर ते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कायम प्रयत्नशील राहा.